ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता एकदम निश्चित राहायचं आणि कोणताही ताण घ्यायचा नाही आणि सगळेच फासे आपल्या बाजूनेच पडणार। यावर मधुभाऊ बोलतात की देव आपल्या पाठीशी असेल तरच असेच होईल। तेव्हा चेतन म्हणतो की देव माहित नाही पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा तुमच्या पाठीशी निश्चित आहे आणि निकाल तुमच्या विरोधात जाऊ देणारच नाही। इकडे महिपत आणि त्याचे चेले दामिनीची वाट बघत असतात। प्रिया सगळ्यांना सांगत असते की अर्जुन आणि सायलीला पुरावे सापडलेले आहेत म्हणून अर्जुनने अर्जंट हेअरिंग मागून घेतलेली आहे। तेव्हा दामिनी वकील बोलते जर त्याने अर्जंट हेअरिंग मागून घेतली म्हणजे त्याला पुरावे सापडले असं नाही। इथे महिपत आणि त्यांच्या चेल्याच्या पायाखालची जमीन आधीच सरकलेली असते आणि त्याच टायमाला प्रिया आणि महिपत या दोघांमध्ये बाचाबाची होते आणि त्याच टायमाला रविराज तिथे गाडी घेऊन येतो। रविराजांची गाडी पाहताच प्रिया आणि नागराज हे दोघं लपून बसतात। नंतर कोर्टाचे हेअरिंग सुरू होते। अर्जुन दामिनीला म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख, बरं झालं तुम्ही ही केस लवकर संपवावी म्हणून सांगितलं आणि माझ्या बाजूने ती लवकरच संपणार होती आणि आता काही दिवसच, आता सत्य काय ते कोर्टासमोर येणारच आणि तुम्ही आणि तुमचे क्लायंट निकालासाठी तयार राहा। त्यानंतर न्यायाधीश दामिनीला ओपनिंग स्टेटमेंट घ्यायला सांगतात। तेव्हा दामिनी वकील बोलते आमचे काही पुरावे आम्ही सादर केलेले आहेत आणि यावरून कळते की विलासचा खून हा मधुकर पाटलांनीच केला आहे। तेव्हा अर्जुन बोलतो की आमच्याकडे असे पुरावे येत आहेत की ही केस 180 डिग्री पर्यंत फिरू शकते। त्यानंतर अर्जुन साक्षीला कठड्यात बोलवतो आणि सांगतो की तुमचे वकील दामिनी वकीलनी त्या रात्री आश्रमात काय काय झाले हे कोर्टात सांगितले होते आणि ते परत परत सांगून कोर्टाची वेळ वाया घालवत आहेत। त्यानंतर अर्जुन साक्षीला सांगतो की तुम्ही रिसॉर्ट मधून निघालात आणि 2 तासासाठी तुम्ही कुठे गेला होता हे 1 तास साक्षीची दातखीळ बसते। तेव्हा अर्जुन बोलतो साक्षीने खोटी साक्ष दिली। जेव्हा पण तिने खोटी साक्ष दिली तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो। त्यानंतर अर्जुन साक्षीकडे जोरात ओरडून बोलतो की ते 2 तास तुम्ही वात्सल्य आश्रमात होता ना। तेव्हा साक्षी स्वतःची बाजू सेफ करण्यासाठी सांगते की मी पुरावे दिले होते। तेव्हा अर्जुन बोलतो यांच्या वकिलांनी एक पेनड्राईव्ह सबमिट केलं होतं, त्याचबरोबर त्यांनी एंट्री आणि रजिस्टर सबमिट केलं आणि त्याचबरोबर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सबमिट केलं होतं। त्यामध्ये त्या रात्री 2:46 बाहेर पडल्या होत्या आणि अर्जुन म्हणतो की साक्षीने जितके पण पुरावे सबमिट केले ते सगळे खरे आहेत आणि फक्त एक गोष्ट खोटी आहे आणि ती म्हणजे पार्टीची तारीख। यावर दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते की आम्ही जे पण पुरावे सादर केले ते अर्जुन सांगतो की ते खरे आहेत पण पुन्हा एकदा पार्टीचा विषय का काढायचा। यावर अर्जुन सांगतो मी साक्षीच म्हणते ही पार्टी 13 जानेवारी 2023 म्हणजे खुनाच्या दिवशी झाली पण प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023 ला झाली होती। त्यामुळे साक्षीने सादर केलेले पुरावे सगळे खोटे आहेत आणि त्यातील तारीख बदललेली आहे कारण 13 जानेवारी 2023 ला साक्षी शिकरे रिसॉर्ट मध्ये गेल्याच नव्हत्या। तेव्हा अर्जुनचे हे स्पष्टीकरण ऐकून सगळेच चांगले थक्क होतात।